हाय हॅलो नमस्कार. आपल्या गोड ताईंचं, दादांचं आणि माझ्या गोडगोड भाच्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्वाद संवाद मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्त रहा आणि स्वस्त खा. कधी कधी तेच ते वरण भात, भाजी पोळी, खिचडी खाऊन कंटाळा येतो. मग त्याच्यासाठी आज मी तुम्हाला छान पोटभरीचं 15 मिनिटात तयार होणारे राजमा चावलची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग 8 ते 10 तास आधी राजमा भिजत घालायचा. तो भिजवून झाल्यानंतर त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि कुकरला वाफवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये राजमा उकडवताना आपल्याला त्यामध्ये तमालपत्र, 2 वेलदोडे, 1 दालचिनी आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. याच्यामुळे राजम्याला जो थोडासा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि राजमा छान प्रकारे शिजला जाईल. आपल्याला कुकरच्या 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपला राजमा शिजतोय तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया. त्यासाठी मी 1 चम्मच तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, दालचिनीचा 1 इंच तुकडा आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते ते टाकायचे आहे. हे तांदूळ आपण वाटीने मोजून घ्यायचे आहे. हे मी 2 वाट्या घेतलेले आहे. त्यासाठी आता आपल्याला 4 वाट्या छान खळखळीत गरम पाणी करून घ्यायचं आणि ते या भातात टाकायचं आहे. माझे तांदूळ जुने होते म्हणून मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तुमचे तांदूळ जर नवीन असतील तर तुम्ही 3.5 वाट्याच पाणी टाका. याच्याने तुमचा भात छान मोकळा शिजला जाईल. त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्याला या कुकरची 1च शिट्टी करायची आहे. बस 1च शिट्टी करायची. खूप छान पद्धतीने हा भात छान मोकळा शिजला जाईल. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही या पद्धतीने. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका मंडळी. आपला राजमा आणि भात शिजतोय तोपर्यंत आपण राजम्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी 2 मोठे कांदे चिरून अद्रक लसूण घेतलेलं आहे. हे आपल्याला 2 चमचे तेल टाकून मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि 2 टमॅटोच्या प्युरी ही आपण तयार करून ठेवणार आहोत. आपला कांदा छान पद्धतीने भाजला आहे. कसं आहे ना मंडळी, नेहमी त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. तेव्हा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा राजमा चावल नक्की करून बघा. जास्त तामझाम न करता फक्त 15 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. कांदा, अद्रक, लसूण आपण मिक्सरला छान वाटून घेऊया. ते झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकू आणि त्यामध्ये जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक करून टाकायचा आहे. हा कांदा छान तेलावर परतून झाल्यानंतर आपल्याला आपण जे अद्रक लसूण कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे तीही यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान मंद आचेवर तिलाही फ्राय करून घ्यायचं आहे. आपलं वाटण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठही यात टाकायचं. वाटणामध्ये मीठ टाकल्यामुळे वाटण लवकर फ्राय होतं आणि त्याला चवही चांगली येते. राजमा जर तुमचा लवकर शिजत नसेल तर त्यामध्ये चिमूटभर तुम्ही खाण्याचा सोडाही टाकू शकतात. त्याच्याने राजमा छान शिजतो. राजमा शिजवताना 5 ते 6 शिट्ट्या नक्की करा. त्याच्याने राजमा छान मऊसूत शिजला जाईल. आता आपला वाटण छान फ्राय झालेलं आहे. त्यामध्ये आपण टमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि थोडं मीठही टाकायचं आहे. ते छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे. जर तुमच्याकडे राजमा मसाला असेल तर तो टाकला एव्हरेस्टचा तरीही चालेल.
फक्त तो टाकायचा असेल तर टोमॅटो जरा कमी टाका, कारण त्या मसाल्यामध्ये आमचूर पावडर असते, त्याच्यामुळे टोमॅटो जरा कमीच टाका. आणि आपला गरम मसाला टाकायचा असेल तर 2-3 टोमॅटो टाकले तरी चालेल. त्यानंतर धना जिरा पावडरही टाकून घ्यायची आहे आणि मग आपला राजमा त्यामध्ये टाकायचा आणि छान दणकून याला उकळ काढून घ्यायची आहे. राजमा उकळताना तुम्ही यामध्ये थोडं बटरही टाकलं तरी चालेल. यामुळे भाजीला खूप छान चव येते. खूपच अप्रतिम होते आपली राजमा. आता आपण राजम्याबरोबर जो बटाटा उकडवून घेतलेला होता त्याला छान कुस्करून काढायचं आणि तोही राजम्यामध्ये टाकायचा. याच्याने आपला राजमा म्हणजेच करी जी असते ती छान घट्ट दाटसर होते आणि भाजीला बटाट्यामुळे छान चवही येईल. झाली आपली भाजी तयार. मंडळी, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही भाजी. मंडळी, तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही घरातलं 1 चम्मच साजूक तूप टाकलं तरी चालेल. याच्यानेही भाजीला खूप छान अप्रतिम चव येते. आता आपण भाजीत थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आता राजम्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया. त्यासाठी मी 1 चम्मच तूप घेतलेला आहे. तुम्ही तुपाऐवजी बटर घेतलं तरी चालेल. त्यात 3 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्यायच्या आहेत आणि 2-3 लसणाच्या पाकळ्याही टाकायच्या आहेत. ही फोडणी आपण उकळत्या राजम्यामध्ये टाकायची आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. 1 नंबर अप्रतिम अशी चव येते आपल्या राजम्याला ह्या तडक्यामुळे. एकदम सोपी, करायला सोपी आणि सुटसुटीत अशी राजमा चावलची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.